आज तर डायरेक्ट नवीन पाहुण्याचं आगमन झालं. आम्ही सगळेच रेडी झालो कारण की आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला. मग क्वीनला तर पार्किंग मधून काढलं आणि डायरेक्ट निघालो मी स्टुडिओला जाण्यासाठी. टॅटूची अपॉइंटमेंट तर दुपारची होती, पण मी तर डायरेक्ट स्टुडिओला पोहोचलो होतो. तेवढ्यातच मम्मीचा कॉल आला की आपल्या फॅमिलीमध्ये लक्ष्मी जन्माला आली. मग लगेच मी हर्षलला पाठवून जिलेबी मागून घेतली. क्वीनला घेऊन तर आम्ही डायरेक्ट निघालो होतो सगळेच हॉस्पिटलला जाण्यासाठी. पण मम्मीचा तो एक कॉल आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा क्षण. गजानन महाराजांचं दर्शन घेऊन डायरेक्ट आम्ही पोहोचलो होतो हॉस्पिटलला. इकडे तर दिद्या सगळं सामान घेऊन तर पोहोचला होता, पण इकडे मम्मीच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगून जात होता. बाळाला बघण्यासाठी आम्ही सगळेच खूप वेळपासून थांबलेलो होतो, पण बाळाला बघितल्यानंतर खरा आनंद तर सगळ्यांनाच झालेला होता. बाळाला बघता बरोबर डायरेक्ट मांडीवर घेऊन घेतलं. इकडे तर दिदीने पण घेतलं आणि सगळ्यांना जिलेबी वगैरे भरवली आणि आम्ही निघालो होतो बाळाचे सामान घेण्यासाठी. इकडे तर डायरेक्ट शॉपला पोहोचलो. बाळाचे कपडे घेऊन डायरेक्ट निघालो आम्ही महाराजांचं दर्शन घेऊन पैठण गेटला. रस्त्याने जाताना डायरेक्ट आम्हाला आकाश भाऊ भेटले. आकाश भाऊला तर भेटलो आणि डायरेक्ट पोहोचलो शॉप मध्ये, कारण की आम्हाला 2-3 सामान पण घ्यायचं होतं. ते पटकन घेतलं आणि लगेच निघालो आम्ही हॉस्पिटलला वापस जाण्यासाठी. छत्रपती संभाजीनगर मधल्या छोट्या मोठ्या गल्लीतून शॉर्टकट मारून तर डायरेक्ट हॉस्पिटलला पोहोचलो होतो, पण कॅरी करणारा ट्रे बघून तर सगळेच खुश झाले होते. मग मी पण निघालो डायरेक्ट स्टुडिओ, कारण की सर खूप टाइमापासून आलेले होते. सरांचा एक स्मॉल टॅट होता तो कंप्लीट करून टाकला आणि लगेच आपलं पार्सल सुद्धा आलेलं होतं. ते पण आपल्याला लवकर ब्लड पेंटिंग करून कंप्लीट करायचं होतं. फायनली सरांची पेंटिंग तर कंप्लीट करून घेतली. पण तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा.